our next topic is ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर जे आहे डेली लाईफमध्ये तुम्ही जे इलेक्ट्रिसिटीची आपल्या घरी येते ती जे डिस्ट्रीब्युशन केलं जातं इलेक्ट्रिसिटीचं, तर ते त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरद्वारे झालेलं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ज्याला आपण आपल्या भाषेत DP असं म्हणतो. म्हणजेच काय, तो एक ट्रान्सफॉर्मर असतो. जी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर द्वारे त्या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचे यूज आहे ते व्हॅरियस टाईपचे यूज आहे, जसं की व्होल्टेज इन्क्रीज डिक्रीज किंवा व्होल्टेज लेवल त्या ठिकाणी इन्क्रीज डिक्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो, किंवा जी इलेक्ट्रिसिटी ती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो. It is a static device which is used to transfer electrical energy from AC circuit to another with an increase or decrease in voltage or current, but without any change in frequency. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आहे, एक टाईपची स्टॅटिक डिव्हाइस आहे. स्टॅटिक डिव्हाइस मीन्स ज्या डिव्हाइसमध्ये कोणत्याही प्रकारचं रोटेटिंग किंवा मुव्हिंग पार्ट्स नसतो. ठीक आहे. आपण बघितलं आहे स्टॅटिक डिव्हाइस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रोटेटिंग किंवा मुव्हिंग पार्ट नाही आहे, ती डिव्हाइसला आपण त्या ठिकाणी स्टॅटिक डिव्हाइस म्हणतो. म्हणजेच काय, स्टॅटिक डिव्हाइस मीन्स विच डज नॉट कंटेन एनी रोटेटिंग ऑर मुव्हिंग पार्ट्स, विच मीन स्टॅटिक डिव्हाइस. अँड ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस which is used to transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit. आता इथं लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर जो आहे तो त्या ठिकाणी AC सर्किटद्वारे त्या ठिकाणी एनर्जी त्या ठिकाणी कंडक्ट करतोय. ठीक आहे, ट्रान्सफर करतोय. म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मर कुठे यूज होतोय, AC सर्किटमध्ये त्या ठिकाणी यूज होतोय. द मेन थिंग इज ट्रान्सफॉर्मर इज नॉट यूज इन DC क्वांटिटीज. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो त्या ठिकाणी DC सप्लायमध्ये यूज होतोय का, नाही. ट्रान्सफॉर्मर यूज कशासाठी होतो, मग AC सप्लाय AC क्वांटिटीजमध्येच ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज होतोय. आपण AC DC अल्टरनेटिंग क्वांटिटी किंवा मग डायरेक्ट करंट क्वांटिटी त्या ठिकाणी या अगोदरच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी स्टडी केल्या होत्या. ठीक आहे. DC सप्लाय जो असेल, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपली एक ट्रान्सफरिंग डिस्टन्स जे असेल ते मॅक्झिमम त्या ठिकाणी असेल, तर DC सप्लाय जो असेल तो त्या ठिकाणी डिक्रीज होत जातो जसं जसं डिस्टन्स इन्क्रीज होतं. आणि एक लास्ट पॉईंट असा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला 0 व्होल्टेज त्या ठिकाणी भेटतं. पण आपल्याला माहिती आहे की आपला काय जो पॉवर सोर्स आहे किंवा मग जिथं आपली पॉवर इम्प्लिमेंट केली जाते किंवा जनरेट केली जाते, ज्या ठिकाणी आपली इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जनरेट केली जाते, पॉवर त्या ठिकाणी जनरेट केली जाते, ती आणि जे आपली जी लोकेशन आहे याचा जे डिस्टन्स आहे ती कसं आहे, लॉंग डिस्टन्स आहे. ठीक आहे. म्हणजेच ती जी एनर्जी आहे ती ट्रान्सफर होण्यासाठी त्या ठिकाणी AC क्वांटिटी यूज केली जाते. AC क्वांटिटी का यूज केली जाते का, ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो आपण. म्हणजेच काय, मॅक्झिमम डिस्टन्सला त्या ठिकाणी ती एनर्जी त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे जे टाईप आहे वेगवेगळ्या टाईपचे आहे, जसं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच व्होल्टेज लेवल जे ती इन्क्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा यूज होतो. व्होल्टेज लेवल डिक्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो. या प्रकारे ट्रान्सफॉर्मर यूज करून तुम्ही मॅक्झिमम लेंथला मॅक्झिमम डिस्टन्सला त्या ठिकाणी एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर फक्त AC क्वांटिटीजमध्येच त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो, नॉट फॉर DC क्वांटिटी. ठीक आहे.
आता ह्या ठिकाणी AC क्वांटिटी आहे, दॅट मीन्स हिअर फ्रिक्वेन्सी इज अवेलेबल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी काय आहे यूज होते. पण ह्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट लेवलमध्ये चेंजेस होतो ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो आहे. ठीक आहे, पण फ्रिक्वेन्सीमध्ये कसलाही प्रकारचा चेंजेस केला जात नाही. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जी असते त्या ठिकाणी ती काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच याच्यामध्ये कशा पद्धतीचं चेंज होतो तर फक्त व्होल्टेज आणि करंट लेवल जी असते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंजेस होतो. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता एक ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे, एक कोर त्या ठिकाणी यूज होते. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन प्रकारच्या वाइंडिंग त्या ठिकाणी दिलेल्या आहे. ठीक आहे, फर्स्ट प्रायमरी वाइंडिंग ज्याला आपण काय करतोय इनपुट देतोय. ठीक आहे, AC सप्लायचा इनपुट त्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगला आपण अप्लाय करतो. द वाइंडिंग कॉइल कनेक्टेड टू द AC सप्लाय इज कॉल्ड ॲज प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग जर बघितले तुम्ही द अदर इज कॉल्ड ॲज द सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग आहे ती कशासाठी यूज केली जाते, आउटपुटसाठी. जो आउटपुट आहे ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला त्या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगला त्या ठिकाणी भेटते. द AC सप्लाय इज कनेक्टेड टू द प्रायमरी वाइंडिंग वेअर एज द लोड इज कनेक्टेड टू द सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंगला त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट भेटतं. ठीक आहे, हे झालं प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. आता जी कोर यूज होते, ठीक आहे, किंवा मग ती कशाची असते तर आयरन और स्टील कोर त्या ठिकाणी यूज होते, ज्याला वाइंडिंग त्या ठिकाणी वाउंड केली जाते. नाव जर ट्रान्सफॉर्मरचे जर टाईप बघितले आपण, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर किंवा 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण त्याचे टाईप्स ट्रान्सफॉर्मरचे त्या ठिकाणी ऑक्युपाय करू शकतोस. तर डायग्राममध्ये एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आर isolated from each other as well as from the iron core. There is absolutely no physical connections between the primary and secondary winding. The symbolic representations of the transformer is shows. The principle of operations of a transformer has been explained. Thus, due to primary current, there is a induced voltage in the secondary winding due to mutual inductions. As soon as the primary winding is connected to the single phase AC supply, and AC's current starts flowing through it. त्या ठिकाणी काय केलं आहे, AC सप्लाय त्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगला त्या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. AC करंट स्टार्ट फ्लोविंग थ्रू इट. त्या ठिकाणी AC करंट त्या ठिकाणी फ्लो होत आहे. द AC प्रायमरी करंट्स प्रोड्युसेस अँड अल्टरनेटिंग फ्लक्स इन द कोर. आता ह्या ठिकाणी अल्टरनेटिंग फ्लक्स त्या ठिकाणी कंडक्ट होत आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ दिस चार्जिंग फ्लक्स गेट्स लिंक्ड विथ द सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी जी वाइंडिंग असते त्या ठिकाणी ते फ्लक्स लिंक होतात थ्रू द कोरच्या माध्यमातून. द varying flux will induce voltage into the secondary winding according to Faraday's law of electromagnetic inductions. आपण फॅरेडेज लॉ बघितला आहे अगोदर. ठीक आहे, त्याद्वारे काय होतं, जो सेकंडरी वाइंडिंग आहे त्या ठिकाणी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. त्याद्वारे त्या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगला आपल्याला आउटपुट हे भेटतं. नाव principle of working of transformer. When the primary winding is connected to single phase AC supply, and AC current starts flowing through the winding. This AC primary current produces an alternating flux in the core. Most of this changing flux get linked with the secondary winding through the core.
This change in flux will induce voltage into the secondary winding accordingly to Faraday's law, first law of electromagnetic inductions. EMF equation of transformer. V1 is equal to E1, V2 is equal to A2. E1 is equal to 4.44, E1 to E2 is equal to 4.44, whereas EMF E2 EMF of secondary winding, if is constant frequency of AC supply. ठीक है. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय कळलं आहे आपल्याला. ट्रान्सफॉर्मर बेसिकली कशासाठी यूज होत आहे तर ट्रान्सफॉर्मर जो आहे बेसिकली तो AC क्वांटिटीज त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी त्याची जी व्होल्टेज लेवल आहे इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो. एक सिंपल क्वेश्चन आपल्याला वाटतो की कॅन द ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ऑन DC. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो DCला त्या ठिकाणी यूज होऊ शकतो का. तर त्याचं जे आन्सर आहे ते काय सांगतील आपल्याला, नो. द ट्रान्सफॉर्मर ॲक्शन डज नॉट टेक प्लेस विथ द डायरेक्ट करंट ऑर of constant magnitude flowing through the primary winding, because with a DC primary current the flux produced in the core is not alternating but it is of constant value. As there is no change in the flux linkage with the secondary winding, the induced EMF in the secondary winding is zero. If DC is applied to the primary, then there is a possibility of transformer core saturations. If core saturates the primary, will draw excessively large current. Therefore, applications of DC should be avoided. त्या ठिकाणी DC त्या ठिकाणी यूज होऊ शकत नाही ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. ज्या ठिकाणी DC करंट असेल त्या ठिकाणी DC व्होल्टेज किंवा करंट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. Constructions of a transformer. The most important parts of a transformer are the winding, coils and the core. जर ट्रान्सफॉर्मर बघितला तर त्या ठिकाणी तुम्ही एक वाइंडिंग आणि त्या ठिकाणी एक कोर बघू शकता. ठीक आहे. डायग्राममध्ये पण एक कोर दिलेली आहे. एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी कोर जे आहे, ठीक आहे, स्टील किंवा आयरन कोर त्या ठिकाणी यूज केलेली आहे. जी कोर आहे त्याला त्या ठिकाणी इनपुट जे दिलं आहे त्या ठिकाणी वाइंडिंग यूज केली आहे आणि सेकंडरी पण वाइंडिंग आहे जी आउटपुटला यूज करतो आहे आपण, त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी वाइंडिंग दिलेली आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर आर द वाइंडिंग. ठीक आहे. जी कॉईल आहे किंवा जी वाइंडिंग आहे अँड द कोअर. However, for the large capacity transformers, some parts such as suitable tank, after bushings, breathers किंवा मग conservator, explosion, vent, etc. are also used along with the core and winding. आता त्या ठिकाणी काय काय कोणकोणत्या पद्धतीचे इक्विपमेंट यूज केले जाते. फर्स्ट ऑफ ऑल, लॅमिनेटेड स्टील कोर. द मटेरियल यूज फॉर द कन्स्ट्रक्शन्स of the transformer core is silicon steel. It is used for high permeability and low magnetic reluctance. Due to this, magnetic field produced in the core is very strong. The core is in the form of stacks of laminated thin steel sheets which are electrically isolated from each other.
The laminations are typically 0.35 to 0.5 mm thick. The laminated core is used in order to reduce the eddy current loss taking place in the ट्रान्सफॉर्मर. लास्ट लेक्चरमध्ये आपण एडी करंट म्हणजे काय बघितलं होतं, ठीक आहे. जो भोवऱ्यापर टाईपचा जो करंट त्या ठिकाणी पास होतो, ठीक आहे, तो त्या ठिकाणी अवॉइड करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी लॅमिनेटेड कोर त्या ठिकाणी यूज केले जाते. जर ट्रान्सफॉर्मरचे जी कोर बघितले तर त्या ठिकाणी ती लॅमिनेटेड टाईपची असते, ठीक आहे. सिलिकॉन स्टील मटेरियल त्या ठिकाणी यूज होतं आहे ट्रान्सफॉर्मर कोरसाठी. इट इज यूज फॉर हाय परमॅबिलिटी. याची जी परमॅबिलिटी, हाय टाईपची परमॅबिलिटी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, या अगोदरच्या लेक्चरमध्ये. अँड लो मॅग्नेटिक रिलक्टन्स. लो मॅग्नेटिक रिलक्टन्स मीन्स जे मॅग्नेटिक फ्लक्स असते त्याला ऑपोज करण्याची जी ऑपोज जो केला जातो त्याला आपण रिलक्टन्स असं म्हणतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं रेझिस्टन्स आणि रिलक्टन्स याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहे. जसं की कंडक्टरमधून जसं की करंट फ्लो होतो, तसंच मॅग्नेटिक मटेरियलमधून मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी कंडक्ट होतो. आणि जसा रेझिस्टर जो असतो तो करंटला ऑपोज करतो, तसंच रिलक्टन्स जो असतो त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्सला त्या ठिकाणी ऑपोज करतो, ठीक आहे. जी परमॅबिलिटी म्हणजेच कंडक्टिव्हिटी जशी असते इलेक्ट्रिसिटी कंडक्टरमध्ये, तशीच परमॅबिलिटी म्हणजे ज्याच्यातून हाय मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी कंडक्ट होऊ शकतात, ठीक आहे. परमॅबिलिटी म्हणजेच काय, हाय परमॅबिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल असते. आणि लो मॅग्नेटिक रिलक्टन्स म्हणजेच जी मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते मॅक्झिमम मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी कंडक्ट होऊ शकतात. ड्यू टू धिस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड इन द कोअर इज व्हेरी स्ट्रॉंग. The core is in the form of stacks of laminated thin steel. जी कोर यूज होते ते ऑफ स्टॅक्स ऑफ लॅमिनेटेड थिन टाईपचं स्टील त्या ठिकाणी किंवा थिन टाईपची जी स्टील शीट्स आहे ती त्या ठिकाणी यूज होते. विच आर इलेक्ट्रिकल आयसोलेटेड फ्रॉम each other. The laminations are typically 0.35 to 0.5 mm thick. The laminated core is used in order to reduce the eddy current loss. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो सांगता येईल आपल्याला डिफरंट क्रॉस सेक्शन्स फॉर ट्रान्सफॉर्मर लेम्स. The cross sections of the limbs of the core of small transformer is rectangular. The cross sections of the limb of the core of small transformer is rectangular. Rectangular मध्ये त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन्स लिंब त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मरची जी साईज आहे ती इन्क्रीज करतो, यूज ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन्स लिंब अँड रेक्टँग्युलर वाइंडिंग बिफोर वेस्ट फोल. हेन्स सर्क्युलर क्रॉस सेक्शन्स वाइंडिंग आर जनरली प्रिफर्ड. सर्क्युलर वाइंडिंग त्या ठिकाणी प्रेफर केले जाते. द क्रॉस सेक्शन्स ऑफ लिंब ऑफ कोअर ऑफ सच ट्रान्सफॉर्मर इज आयदर स्क्वेअर ऑर स्ट्रेट. या प्रकारे त्या ठिकाणी वाइंडिंग केली जाते. सर्क्युलर किंवा मग त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन्स त्या ठिकाणी वाइंडिंग यूज केली जाते.